तुफान पाऊस पडतोय. तुला वाटत असेल छान बाहेर पडावं, भिजून चिंब होत पाणी उडवत गाणं गाताना कोणीतरी खास भेटावं, हो ना? अरे हो म्हण ना. लाजायचं काय त्यात? प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात. सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो. तर त्याचे वडील त्याला विचारतात, काय रे बाळा, काय झालं? पप्या काहीच बोलत नाही. त्याचे वडील परत विचारतात, अरे मी तुझा मित्र ना, मग का रडतोस रे? पप्या म्हणतो, अरे तुझ्या आयटमने मारलं मला, हॉर्लिक्स प्यायलं नाही म्हणून. पप्याचे पप्पा बेशुद्ध. एक शेतकरी खूप आजारी असतो. त्याची पत्नी म्हणते, तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा, मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते. खुराड्यातला कोंबडा खळबळून जागा होतो आणि म्हणतो, ओ ताई, आधी क्रोसिन देऊन पहा, लगेच काय चिकन सूप. प्रवाहाबरोबर सगळेच जातात, पण प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच यशस्वी होतो. हेच मी ट्रॅफिक पोलीसला सांगितलं, पण त्याने पावतीच फाडली. आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही. तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा. आम्ही 5 स्त्रियांना चेहऱ्यावर डव लावायला दिला आणि 5 पुरुषांना गायछाप खायला दिली. गायछाप खाणारे पुरुष जास्त खुश दिसत होते. जगाच्या लोकसंख्येत मराठी लोक कमी का आहेत? कारण निसर्गाचा नियम आहे, जर वाघाची संख्या वाढली तर बाकीचे जीव धोक्यात येतील. बायको म्हणजे बायकोच. नवरा बाल्कनीत उभा राहून गाणं म्हणत होता, पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. मध्येच बायकोचा आवाज आला, घरातच उडा, ती समोरची चिमणी गावाला गेली आहे.